फक्त 40 तास तुमच्या जीवनामधले तुम्ही मला द्यायचे आहेत आणि मी तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे। मग यानंतर ना तुम्हाला कुठलंही पुस्तक वापरण्याची गरज पडू देणार, ना कुठलं YouTube चॅनल चेकआउट करू देण्याची गरज पडू देणार, ना कुठली अदर कोचिंग लावू देण्याची गरज पडू देणार। हे जे 40 तासांचे 40 लेक्चर्स आहेत एवढे करून तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर बनणार आहात। आय प्रॉमिस यू। फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःला इंग्लिशमध्ये झिरो समजत असाल, तुमच्यामधून काही विद्यार्थी स्वतःला म्हणत असतील की सर मला 50-50 येते, काही म्हणत असतील सर माझी इंग्लिश चांगली ओके ठीकठाक आहे बट स्कोर चांगला येत नाही। तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू इच्छितो की आपले जे 40 तासांचे लेक्चर्स आहेत इथं कुठेही स्किप करू नका। काय होते माहिती आहे का, मला माहित आहे कारण मी स्वतः सर्वात ढ विद्यार्थी इंग्लिश मधला होतो आणि मला माहित आहे की मी 0 पासून टॉपला कसा आलो आणि मी कुठे कुठे मिस्टेक केल्या। याच्यामध्ये मी तुम्हाला बेस्ट सजेशन देऊ शकतो, बेस्ट हेल्प करू शकतो आणि जर इम्प्रूव्हमेंट झाली नाही तर पूर्ण फीस रिटर्न करू शकतो। फक्त माझी एकच कंडिशन आहे, लेक्चर कुठेही स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप बघा, जिथे जिथे इश्यू येतात पर्सनली माझ्यासोबत शेअर करा, बाकी काही करण्याची गरज नाही। समजून चला, तुम्ही आता इंग्लिशमध्ये 40 तासामध्ये मास्टर बनले आणि तुमच्या जीवनामधला जो प्रॉब्लेम होता की सर इंग्लिशमुळे माझा रिझल्ट येत नव्हता, हा तुमचा या 40 तासानंतर हा डायलॉग तुमचा डायलॉग राहणार। हा प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही म्हणणार की यस इंग्लिशमध्ये आता मी पैकीच्या पैकी स्कोर करू शकतो आणि इंग्लिश हा माझा स्कोरिंग सब्जेक्ट आहे। चला मग आता फक्त 40 तास तुम्ही मला द्यायचे आहेत आणि मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर आणून देणार आहे। मग ती भारतामधली कुठलीही एक्झाम असू द्या, मॅटर करणार नाही की जे TCS आहे, IBPS आहे, MPC आहे किंवा अदर एक्झाम आहे, कॉलेज आहे, कुठले स्टुडंट आहात तुम्ही, मॅटर करणार नाही। चला बघू आपण आता एकदा स्टेप बाय स्टेप। मला असं म्हणायचं आजचं आपलं फर्स्ट लेक्चर आहे। हे जे फर्स्ट लेक्चर आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो मी की का बरं मी का गॅरंटी घेतो तुमची, खरोखर तुमचा रिझल्ट येणार का, अगोदरच आपण थोड्याशा गोष्टी जाणून घेऊया, नंतर लेक्चरला सुरुवात करूया। फर्स्ट ऑफ ऑल आता मला माहित आहे तुम्ही हा कोर्स जॉईन केलेला आहे किंवा काही विद्यार्थी डेमो पण बघत असतील, मी दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलत आहे तुमच्यासोबत। फर्स्ट ऑफ ऑल हे क्लिअर करून देतो, नो इम्प्रूव्हमेंट नो फीज, म्हणजे फीज रिटर्न करतो डायरेक्टली तुमची। फक्त मी सांगतो तेवढं फॉलो करा। तुम्हाला माहित नाही, मॉर्निंगला सुद्धा मला 3 ते 4 मेसेज आले की सर माझी इंग्लिश 0 होती आणि आता तुमच्यामुळे मी WCDच्या या XYZ एक्झाम मध्ये सिलेक्टेड झालेला आहे। असे कितीतरी विद्यार्थी मेसेजेस करतात। मला हे म्हणायचं आहे की हुशारवाला विद्यार्थी पोस्ट घेतो ओके, पण 0 पासून जाऊन जिची इंग्लिश 0 होती आणि तो काय करतो तिथं चांगला स्कोर करतो इंग्लिशमध्ये, ही गोष्ट महत्वाची आहे, त्याची गॅरंटी आपण घेतो। आलं लक्षात, म्हणजे जो स्वतःला 0 समजतो ना मी त्याची गॅरंटी घेणार आहे। फक्त मी एकच सांगतो, 2 गोष्टी फॉलो करा, ह्या मिस होऊ देऊ नका, लेक्चर कुठेही स्किप करू नका, घाईमध्ये पुढे जाऊ नका। सर्वात महत्त्वाचं मला माहिती आहे तिथं सर्वात मोठा इश्यू होतो, कुठेही लेक्चर स्किप करू नका आणि जिथे इश्यू आला पर्सनली माझ्यासोबत शेअर करा। ओके, लेक्चर 2-2 वेळा बघा। नो इम्प्रूव्हमेंट ऑफ नो फीज, म्हणजे फीज रिटर्न केले जाते। जर तुम्ही फॉलो करून सुद्धा लेक्चर बघून सुद्धा पूर्णच्या पूर्ण तुमचा रिझल्ट येत नाही, मी तुमची टोटल फीज रिटर्न करणार। अदरवाईज तुम्ही असाल सर मी पहिलं लेक्चर बघितलं, दुसरं लेक्चर बघितलं, मला इश्यू होतो, मला फीज रिटर्न पाहिजे, तर तशी मिळते का? नो। अशा विद्यार्थ्यांना आपण म्हणतो की तुमच्या आपल्या कोचिंगला तुमची गरज नाही, अशा विद्यार्थ्यांना। बिकॉज मला माहित आहे जे व्यक्ती गरजू आहे, जो म्हणतो स्वतःला सर मी 0 आहे, मी काही करायला तयार आहे, काही करू नका। 40 तासाचे 40 लेक्चर बघा, प्रॉब्लेम माझ्यासोबत शेअर करा, 100% गॅरंटी माझी, नाही इम्प्रूव्हमेंट झालं फीज रिटर्न। ओके, पण जे याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी आहेत त्यांचे आपण मेसेज रिप्लाय पण देत नाही, कारण काय माहिती आहे का, अभ्यास सोडून तुम्हाला माहिती आहे ना 100% विद्यार्थी असतात तर 100% अभ्यासासाठी किंवा रिझल्ट घेण्यासाठी नाही येत। हा करायचं आहे मग होऊन जाईल, मला माहिती आहे त्या पद्धतीनं। सो तुम्ही सिरियस राहा, मी तुमचा रिझल्ट आणून देतो इंग्लिश मधला, 100% गॅरंटी तुम्हाला। चला बघा, भारतामधील सर्व एक्झामसाठी हे लेक्चर उपयुक्त आहेत, मी वारंवार सांगत आहे आणि तुमचं इंग्लिशचं टेन्शन माझ्यावर सोडून द्या। चला ठीक आहे, पुढे जायचं आता आपण काय बघणार। फर्स्ट ऑफ ऑल हा जो कोर्स आपण चालू केला 40 तासांचे 40 लेक्चर, यामध्ये मार्केट मधलं कुठलंही पुस्तक घेऊ नका, अदर इंग्लिशचं काय फॉलो करत असाल बंद करा, काही करण्याची गरज नाही तुम्हाला। मी गॅरंटी घेतो एक्झाम मध्ये जर हा क्वेश्चन आला तर तुमचा डायरेक्ट उत्तर सॉल्व्ह करता येईल। मी फक्त सिलेबस पूर्ण करून नाही देणार, मी फक्त तुम्हाला चांगलं इंग्लिश नाही शिकवणार, मी फक्त तुम्हाला मजा येईल एवढं नाही शिकवणार, मी तुम्हाला ट्रिक्सच्या द्वारे तुम्हाला आठवेल असं नाही शिकवणार, डायरेक्ट एक्झाम हॉल पर्यंत तुम्हाला आठवणार, तुझ्या माइंड मध्ये लक्षात राहणार। खूप साऱ्या टेक्निक, ट्रिक्स, त्याची स्ट्रॅटेजी, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या 40 तासाच्या लेक्चर मध्ये शिकवणार आहे। हा तुम्हाला माहिती आहे नवीन वर्षाच्या निमित्तानं हे माझ्या लाईफ मधले जेवढे काही मी इम्प्रूव्हमेंट केलं आणि माझ्या लक्षात आलं की कुठे चुका होतात, ह्या चुका तुमच्या होऊ देणार नाही। खूप मेहनत घेतलेली आहे मी या कोर्समध्ये, या 40 तासामध्ये ही मेहनत तुमची कमी केलेली आहे,
तुम्ही फक्त तेव्हा 40 तासाचा विश्वास माझ्यावर ठेवा. तुम्ही लाईफ मध्ये मी सांगतो कधी मला विसरणार नाही, एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. तुम्ही विसरणार नाही, कारण तुम्हाला माहित आहे की इंग्लिश आमची 0 होती, आता आम्ही इंग्लिशमध्ये हिरो झालो. चला बघा, आता मला म्हणायचं की या 40 तासामध्ये आपण काय काय घेणार, कशी जर्नी असेल, क्लिअर पाहिजे ना की आपण जाणार पुढे तर कसं जाणार, काय काय मिळेल आपल्याला. तर बघा, आपल्याला याच्यामध्ये प्रिंटेबल नोट्स मिळतील. मी ऑलरेडी सांगतो की आपण प्रिंटेबल नोट्स रेडी केलेल्या आहेत. लेक्चरच्या स्टेप बाय स्टेपच तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहे, जेणेकरून कुठलाही इश्यू होणार नाही. ओके, प्रिंटेबल नोट्स मिळाल्या. तुम्हाला टेस्ट सिरीज याच्यामध्येच असेल, म्हणजे लगेच तुम्ही पहिलं लेक्चर बघितलं, दुसरं बघितलं, तिसरं बघितलं, सर आम्हाला येते की नाही आम्ही कुठे चेक करू, त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट याच कोर्समध्ये इन्क्लूड करून देत आहे मी तुम्हाला. सोबत आणखी पुढे गेलो तर तुम्हाला या कोर्समध्ये मी संपूर्ण ग्रामर ट्रिक्स, संपूर्ण वोकॅब ट्रिक्स, पॅसेज ट्रिक्स, पॅराजंबल ट्रिक्स, असं नाही की फक्त 100 रूल्स होतील, याच्यामध्ये एव्हरीथिंग क्लिअर होणार. संपूर्ण ग्रामर, संपूर्ण वोकॅब, संपूर्ण पॅसेज, पॅराजंबल, जो काही तुमचा सिलेबस आहे याच्या बाहेर काही जाणार नाही 40 तासांच्या. ओके, पुढे चला. हे सर्वच्या सर्व डीप मध्ये आहे, ट्रिकच्या माध्यमातून शिकवणार आहे मी तुम्हाला. आणि शिकवत असताना तुमच्याकडून 1000+ PYQ पेपरचे अनालिसिस सुद्धा करून घेणार आहे. म्हणजे बाहेरून तुम्हाला कुठलंही पुस्तक किंवा कुठलंही काही करून प्रॅक्टिस करण्याची गरज नाही, ती प्रॅक्टिस सुद्धा मी करून देणार आहे, ती रिव्हिजन सुद्धा मी करून देणार आहे. आयोग क्लिअर होत आहे. पुढे चला, आणखी म्हणू शकतो आपण याच्यामध्ये तुमचे पूर्ण 100 रूल्स कव्हर होणार ग्रामर घेऊन. संपूर्ण ग्रामर तर आलं 100 रूलच्या माध्यमातून. आणखी बघू, तुमचे लाईव्ह डाऊट सेशन असतील झूमच्या माध्यमातून म्हणा, ऍप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणा, तुमचे सर्व डाऊट सेशन मी स्वतः क्लिअर करून देणार आहे. लेक्चर स्टेप बाय स्टेप बघा आणि जिथे जिथे इश्यू आले नोट डाऊन करून घेऊन झूम मीटिंगला येऊन माझ्यासोबत क्लिअर करा. लाईव्ह डाऊट सेशन प्रॅक्टिकल करूया आपण तिथं. पुढे चला, मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार की आउट ऑफ स्कोर इंग्लिश मध्ये कसा करायचा. मी तुम्हाला वारंवार म्हणजे वीकली म्हणा किंवा 15 दिवसांना म्हणा किंवा एक्झाम जसे जवळ येतात तसं म्हणा की तुम्ही कुठे चुकता, कुठे प्रॉब्लेम येतो, त्याच्यावर आपण काम करूया. काय असते, लाईफमध्ये प्रॉब्लेम येतातच, मग इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम ऍक्च्युअली येणारच. प्रॉब्लेम येते म्हणजे आपण शिकणार आहे, पुढे जात आहे. प्रॉब्लेमला घाबरू नका. प्रॉब्लेम येत आहे म्हणजे तुम्ही काही नाही करत आहे, प्रॉब्लेम आलाच नाही म्हणजे तुम्ही काहीच करत नाहीये. प्रॉब्लेमला घाबरू नका, म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतील आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण इथे देणार आहोत. सो आय होप क्लिअर झालं. निगेटिव्ह व्हायचं नाही, 100% मी तुमच्या सोबत आहे. 40 तास द्या फक्त मला, इंग्लिशमध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे. चला पुढे जाऊया. ही स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये मला माहिती आहे की तुम्ही कुठे चुकता आणि त्याच्यावर जर काम करून तुम्ही लगेच पुढे निघून जाऊ शकता. म्हणजे इंग्लिशचे जे तुमच्या पैकीच्या पैकी स्कोरची जर्नी आहे त्याच्यासोबत मी तुमच्या असेल. पुढे चला आणखी. आणि मी सांगितलं तुम्हाला 100% इम्प्रुव्हमेंटची गॅरंटी घेणार आहे मी. आणि इम्प्रुव्हमेंट नाही झालं एंडिंगला फीस रिटर्न करेल. फक्त जिथे जिथे इश्यू येतात तुमचे माझ्यासोबत शेअर करा. मला तुमचा प्रॉब्लेमच समजला नाही तर मी काय तुमची हेल्प करणार आहे. ओके, चला पुढे जाऊया. सो ही टॅगलाईन माइंड मध्ये आता पाठांतर करा, लक्षात ठेवा. आणि आता इंग्लिश मध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही. मी तुम्हाला प्रॉमिस देतो की तुमचा एकही मार्क जाऊ देणार नाही. तुम्ही मला प्रॉमिस द्या. मी माझ्या क्लासची मार्केटिंग कुठेही करते तुम्हाला माहित असेल, बिकॉज विद्यार्थ्याला सांगतो मी तुमच्या इंग्लिश मध्ये पैकीच्या पैकी स्कोर आणून देण्याची गॅरंटी घेतो. पण जो विद्यार्थी चुकीच्या ठिकाणी 5,000, 4,000, 3,000, 2,000 म्हणजे खूप पैसे पे करतो आणि तरी सुद्धा त्याचा रिझल्ट येत नाही, नंतर तो आपल्याकडे येतो, सर मी ऑलरेडी क्लास लावलेला, माझी फीस कमी करा. आपली फीस तुम्हाला माहिती नॉमिनल असते आणि तो त्या जाळ्यात अडकतो. तर त्या विद्यार्थ्याला हेल्प करा, त्याला सांगा पहिले युट्यूबचे फ्री मध्ये लेक्चर बघा गायत्री अकॅडमीचे. एवढी हेल्प फक्त मला तुमच्याकडून पाहिजे. मी असं म्हणत नाही की त्याला सांगा पेड कोर्स करायचा नाही, पण हे पण कधी करायचं जर तुमचा स्कोर आला तर. तुम्हाला वाटते की सर माझं 100% तुमच्यामुळे इम्प्रुव्हमेंट झालं, असं ज्या दिवशी तुम्हाला वाटलं, माझी फक्त तुम्ही एकच हेल्प करा, त्याला आपलं फ्री वालं युट्यूब चॅनल सांगा की गायत्री अकॅडमीचे एकदा फ्री लेक्चर बघ. इकडे तिकडे जेवढे तुम्ही क्लासेस करता, फीस देता तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये, त्या जाळ्यात अटकू नका. बस एवढी हेल्प मला तुमच्याकडून पाहिजे आणि मी तुमची 100% गॅरंटी देणार आहे की तुमचा इम्प्रुव्हमेंट कसा होणार आहे. चला पुढे जाऊया, सुरुवात करू आजच्या सेशनला. आजचं पहिलंच सेशन आहे आणि हा जोश आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्ही म्हणणार सर इंग्लिश स्वतः मी शिकू शकतो आता विद्यार्थ्यांना. चला आपल्याला इंग्लिशमध्ये मास्टर नाही बनायचं, आपल्याला इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करायचा आहे. त्यासाठी काय करू शकतो, हे 40 तासांचे 40 लेक्चर्स आहेत. आजचं हे पहिलं लेक्चर आहे. कसं कसं शिकवलं जाणार ते बघूया आपण आता. हे जे 40 तासांचे लेक्चर्स आहेत हे 2 भागामध्ये मी डिवाइड केलेले आहेत. 2 भाग, तसे 3 भाग आहेत. तिन्ही भाग मी एक्सप्लेन करतो. जो 40 तासांचे 3 भाग आहेत, पहिले जे 10 लेक्चर्स आहेत बघा, मी काय म्हणतो, पहिले 10 लेक्चर्स फक्त सेंटेन्स वरती आहेत, वाक्य. कारण तुम्हाला माहित आहे तुम्हाला एक्झाम मध्ये ग्रामर आलं म्हणजे वाक्य आलं. ग्रामर मध्ये एरर सांगा, ग्रामर मध्ये कुठे चुकी आहे सांगा, एक वाक्य आहे त्याचे फिल इन द ब्लँक सांगा किंवा ग्रामर सांगा. ग्रामर आलं म्हणजे वाक्य आलं. म्हणजे पूर्ण 10 लेक्चर मध्ये मी तुम्हाला काय शिकवणार हे बघा. पहिल्या 10 लेक्चर मध्ये 0 पासून वाक्य बनवणे, वाक्य तयार कसं होते अगदी शून्यापासून. मी तुम्हाला शिकवणार वाक्याचा अर्थ समजून घेणे,
विद्यार्थी म्हणतो सर मला तर वाक्याचा अर्थ समजत नाही, काय करू? काहीच करू नका, हे सर्व मी क्लिअर करून देतो. म्हणजे मी वाक्याचा अर्थ कसा काढायचा हे स्वतः क्लिअर करून देतो. त्याच्यानंतर 0 पासून वाक्य बनवणे शिकवणार, ते वाक्याचा अर्थ समजून घेणे शिकवणार. मी तुम्हाला इंग्लिश मधून मराठी आणि मराठी मधून इंग्लिश वाक्य करणं शिकवणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला शिकवणार वाक्यामधील एरर कशी ओळखायची, अगदी 0 पासून. जो म्हणतो मला इंग्लिश वाचता येत नाही त्याला सुद्धा ओळखता येणार. आणि नंतर सांगणार बेसिक ग्रामर सर्व समजून देणार या 10 लेक्चर मध्ये. ओके, असे 40 लेक्चर होणार आहेत. पहिल्या 10 लेक्चर मध्ये मी काय करणार, हे सर्वच्या सर्व तुमच्याकडून करून घेणार आहे. आणि मला सुद्धा समजणार टेस्टच्या माध्यमातून किती विद्यार्थी रेग्युलर लेक्चर बघतात आणि किती बघत नाहीत. सो सर्वांनी लेक्चर व्यवस्थित बघा, स्किप करू नका. जर तुम्ही लेक्चर करत असाल तुमची गॅरंटी माझ्याकडे नाही. तुम्ही जर 10% स्किप केलं म्हणजे 10% स्कोर तुमचा कमी होऊ शकतो 100%पैकी, कारण कुठे ना कुठे इश्यू येणार. जर तुमचा बेसच वीक आहे, बिल्डिंग किती मोठी तुम्ही बांधा, किती हाय मटेरियल नाही, कधी ना कधी पडणार आहे. म्हणून म्हणतो जरी येत असेल तरी लेक्चर कुठे स्किप करू नका. तुम्ही स्किप करण्याचा का मला पैसे भेटणार आहेत का, की तुम्ही स्किप केलं म्हणजे मला वॉच टाइम भेटणार, मला पैसे भेटणार, असं काही होणार का? नाही. मला माहित आहे की जर तुम्ही लेक्चर पूर्ण बघितलं विदाउट स्किप तर काय होणार, तुमचे ऑल कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जर तुम्ही जर आम्हाला ऑलरेडी येते कशाला मी माझा टाइम देऊ, द्या. काय होते एक्झाम हॉलमध्ये तो बेसिक कन्सेप्ट आठवणार तुम्हाला. कधी ना कधी आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतो ना, असं समजा की याची प्रॅक्टिस करत आहे आपण, रिव्हिजन होत आहे, पण स्किप करू नका. तुम्ही इंटेलिजंट असू द्या, स्मार्ट असू द्या, 0 असू द्या, लेक्चर स्किप करू नका. ओके, चला एवढं समजलं सर आम्हाला. पहिल्या 10 लेक्चर मध्ये काय होणार, हा सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार. याच्यामध्ये वाक्याचं स्ट्रक्चर, वाक्याचं अरेंजमेंट, वाक्यामधली एरर, वाक्यामध्ये कुठे कुठे चुका आहेत कशा ओळखायच्या, इंग्लिश मधून मराठी, मराठी मधून इंग्लिश, 0 पासून वाक्य बनवणे आणि बेसिक इंग्लिशचं जे काही ग्रामर आहे त्याचं नॉलेज, हे सर्व आपण कुठे करून घेणार, या पहिल्या 10 लेक्चर मध्ये करून घेणार. तुम्ही म्हणा सर 40 तासामधून पहिले 10 तास समजले आम्हाला, बाकीचे 30 तास कुठे ते बघा. आता जे बाकीचे 30 तास आपले यूज होतील ते असे होतील. बाकीच्या 30 तासामधून 20 तासामध्ये मी तुम्हाला 100 रूल्स सांगणार आहे. ओके, किती तासामध्ये 100 रूल्स. आता 100 रूल्स सांगण्यासाठी मला पूर्णच्या पूर्ण 20 लेक्चर जातील. म्हणजे लेक्चर नंबर 11 पासून तर लेक्चर नंबर 30 पर्यंत काय होणार, 100 रूल्स. प्रत्येक लेक्चर मध्ये मी तुम्हाला 5-5 रूल घेणार आहे आणि 5-5 रूल वरती खूप सारे क्वेश्चन घेणार आहे. म्हणजे तुमचं संपूर्ण इंग्लिश ग्रामर, तुमचं पॅराजंबल, तुमचं पॅसेज, तुमची क्लोज टेस्ट, जेवढा काही भाग आहे संपूर्ण ग्रामर एरर हे पहिल्या या 20 लेक्चर मध्ये टोटल क्लिअर होणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिश ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज, क्लोज टेस्ट कुठेही करण्याची गरज पडू देणार नाही. क्लिअर झालीत पर्यंत. मग पॅराजंबल सर्व भागाला पहिल्या या 20 लेक्चर मध्ये. शेवटचे जे आपले 10 लेक्चर उरलेले आहेत याच्यामध्ये होणार तुमची वोकॅब्युलरी. आता ही जी वोकॅब्युलरी असेल याच्यामध्ये मी तुम्हाला रूट वर्ड सांगणार, याच्यामध्ये तुम्हाला मी पीवायक्यू घेऊन वोकॅब सांगणार, याच्यामध्ये मी टेक्निक सांगणार. एखादा शब्द जर आपल्याला येत नसला तरी सुद्धा उत्तर कसं काढायचं, एलिमिनेशन मेथड कशी यूज करायची, काय काय टेक्निक्स असतात की एखादा शब्द माहित नसला वेळेवर तरी उत्तर कसं काढायचं, या सर्व टेक्निक इथं फॉलो करणार आणि आपले 40 तासाचे 40 लेक्चर करून इंग्लिश मध्ये मास्टर बनणार. क्लिअर झाले पर्यंत. चला आय होप तुम्हाला समजलं ही जी जर्नी होणार आपली 40 तासाची ती खूपच जबरदस्त असणार आणि या 40 तासामध्ये आपण काय करणार, इंग्लिश मध्ये मास्टर बनणार आहोत. चला मग आज इंग्रजी ग्रामरचा पहिला दिवस आहे. आय होप सर्व विद्यार्थी रेडी आहेत. अगदी 0 पासून सुरुवात आहे. मी असा समजतो माझ्या समोर बसलेला विद्यार्थी हा ब्लँक आहे, इंग्लिश मध्ये त्याला काहीच येत नाही. मी त्या पद्धतीने असं विचार करू नका की सर काय वारंवार ते आम्हाला माहित आहे, असं मी विचार करणार नाही. मी असा विचार करतो तुम्ही इंग्लिशमध्ये ब्लँक आहात, 0 आहात. मग जे विद्यार्थी 0 आहात त्यांचे ते तर म्हणते ओके सर आमच्यासाठी गुड आयडिया आहे, बेस्ट झालं बेस्ट. पण त्यांचं काय, ज्यांना ऑलरेडी हे सर्व येते, मला एक सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाता तेव्हा तुम्ही रिव्हिजन करून जाताच ना. मग असं समजा ना की हे लेक्चर तुमचे रिव्हिजन आहे, हे रिव्हिजन करून तुम्हाला तुमचा आणखी फायदा होणार आहे. तर मी एकच तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला जरी येत आहे तरी लेक्चर पूर्णपणे बघा. काय होणार याच्यामध्ये, 40 तास काही जास्त मोठे नाही आहेत मला माहित आहे. पण तुम्ही जर हे स्किप केलं आणि तुम्हाला जर बाय चान्स एखादा इम्पॉर्टंट पॉइंट मिस केला, खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर एकच सांगेल, स्किप करू नका. ओके, जे विद्यार्थी स्किप करतील नाही, रेग्युलर लेक्चर घेतील त्यांची 100% गॅरंटी माझी आहे. चला मग ग्रामरचा पहिला दिवस आहे जो भारतातल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयुक्त आहे. आता म्हणणार आपलं हे इंग्लिश ग्रामरचं बेसिक इंग्लिशचं पहिलं लेक्चर आहे आणि या पहिल्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत काय, तर पहिलं बघा, या लेक्चर शिवाय तुम्ही इंग्लिश ग्रामरची सुरुवात करू शकत नाही, हे पहिले डोक्यामध्ये फिट करा. मी पुस्तकाच्या टोटल अपोजिट शिकत आहे. मला माहित आहे, मला जास्त कमेंट कधी येतात माहिती आहे का, जेव्हा विद्यार्थी पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर बघतात तेव्हा मला जास्त कमेंट येतात. पण जर का एकदा त्यांनी चौथं लेक्चर बघितल्यानंतर पुढे गेला मग मला कोणाचे कमेंट येत नाही. का बरं सर, ते पुस्तकामध्ये टेन्सेसने सुरुवात केलेली आहे, सर काही पुस्तकामध्ये नाऊनने सुरुवात केलेली आहे, सर काही पुस्तकामध्ये आर्टिकल आहे, क्वेश्चन टॅग आहे,
मग तुम्ही काय काय वेगळंच घेताय असं काय बरं? मी एक सांगतो तुम्हाला, मी पुस्तकाच्या टोटल अपोजिट शिकवत आहे. आजकाल प्रश्न पुस्तकातून येत नाहीत. आयोगाला माहित आहे की तुम्ही पुस्तकातून कसा अभ्यास करता. आयोग तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन देतो. आजकाल तुम्हाला माहित आहे 90% विद्यार्थी काय असतात, परीक्षा देतात आणि फेल होतात. 10% विद्यार्थी फक्त सिलेक्ट होतात. त्याच्या मागचं कारण आहे, ते कारण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. कारण असं आहे की हे विद्यार्थी फक्त आणि फक्त अभ्यास करतात. त्याच्यात खूप सारे हुशार विद्यार्थी असतात आणि या 10% फक्त हुशार नाही, ढ विद्यार्थी पण असतात, हुशार विद्यार्थी पण असतात. पण याच्यामध्ये काय असतं, त्याला माहित असतं की काय करायचं, कसं समजून घ्यायचं, काय टेक्निक्स आहेत. प्रत्येक ठिकाणी हार्डवर्क नाही करावं लागत. तुम्ही ऐकलं असेल, हार्डवर्क इज अ की ऑफ सक्सेस. एका जमान्यामध्ये ठीक आहे की हार्डवर्क इज अ की ऑफ सक्सेस. जर तुम्हाला हार्डवर्क यश पाहिजे असेल तर हार्डवर्क करावं लागते. पण आता तुम्हाला माहित आहे, हे जे आपलं 21st सेंचुरी आहे त्याच्यामध्ये पॉसिबल नाही. हार्डवर्क करूनच यश मिळालं असतं तर प्रत्येक हार्डवर्क करायला यश मिळालं असतं असं म्हणू शकतो आपण. नाही, हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क इज अ की ऑफ सक्सेस. तुम्हाला चेंज करावं लागेल, कारण कॉम्पिटिशन वाढलेली आहे. फक्त हार्डवर्क करून तुमचा रिझल्ट येणार नाही. हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क ह्या दोन्ही गोष्टी मी तुमच्याकडून करून घेणार आहे. आणि मला माहित आहे की मी तुम्हाला तेच सांगत आहे की तुमचा रिझल्ट कुठे जातो मी 100% हेल्प करू शकतो. कारण ऑलरेडी आपल्याकडे जो आकडा आहे 17,000 प्लस आपल्याकडे विद्यार्थ्यांचा आतापर्यंत आकडा गेला, दिवसेंदिवस वाढत आहे. खूप सारे विद्यार्थी रिझल्ट शेअर करतात की ते 0 होते, मग त्यांनी काय केलं, हे खूप सारे एक्सपिरियन्स येत आहे. हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की रिझल्ट कुठे घ्यायचा, कुठे तुम्ही चुकता. मी पर्सनल गाईड तुम्हाला करणार आहे. तुम्ही फक्त मला सांगा की इश्यू एक्झॅक्ट कुठे येतो. तुमचा इश्यू मला समजला, तुमचा 100% रिझल्ट येणार आहे. ओके, पुढे जाऊया आपण. आता मला असं म्हणायचं आहे, या लेक्चर शिवाय तुम्हाला माझे कुठलेही लेक्चर समजणार नाही. हे लेक्चर खूपच इम्पॉर्टंट आहे. अगदी 0 पासून आहे, 0 पासून आहे. तुम्हाला माहित पण असेल खूप साऱ्या जुन्या विद्यार्थ्यांना. आता मी काय म्हणू शकतो, मी असं चला सुरुवात करूया. पहिलंच लेक्चर आहे. मला तुमच्याकडून पहिले 5 टॉपिक पाहिजे, 4 टॉपिक पाहिजे. हे जे काही 4 टॉपिक आहेत पहिले मला तुमच्याकडून पाहिजे. हे गॅरंटी तुम्ही घ्या की सर सब्जेक्ट मी 100% स्वतः करतो, हेल्पिंग वर्ब मी स्वतः करतो, मेन वर्ब मी स्वतः करतो, ऑब्जेक्ट मी स्वतः करतो, बाकी सर्व तुम्ही करा. यस, आय एग्री. तुम्ही फक्त मला गॅरंटी द्या की सर मी कितीही कठीण टॉपिक येऊ द्या, मी सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट या 4 टॉपिकला व्यवस्थित समजून घेतो. पण मग तुम्ही माझ्या बाकीच्या ग्रामरची गॅरंटी घ्या, मी घेऊ शकतो. पण जर का तुम्हाला याच्यामध्येच इश्यू आला, मी काही करू शकणार नाही. मी अगोदर सांगतो, जर तुम्हाला या 4 टॉपिक मध्येच प्रॉब्लेम आहे, मी तुमची काही हेल्प करू शकणार नाही. म्हणून म्हणतो आजचं लेक्चर व्यवस्थित बघा आणि यांना व्यवस्थित करून घ्या. आजचं लेक्चर यासाठी आहे, जे विद्यार्थी सर आम्हाला ऑलरेडी येत होतं पण बिना पाऊल येत नव्हतं, मग पाठांतर करा, तुमचा फायदा होणार आहे. चला, सब्जेक्ट किती करायचे तुम्हाला, काही जास्त नाही. सब्जेक्ट करायचे फक्त आणि फक्त 5. हेल्पिंग वर्ब किती करायचे आहेत, फक्त आणि फक्त 27. मेन ऑब्जेक्ट किती फॉर्म आले पाहिजे, फक्त आणि फक्त 5 फॉर्म. आणि ऑब्जेक्ट किती माहिती असले पाहिजे, फक्त आणि फक्त 3. म्हणजे अराउंड, मी काय म्हणतो अराउंड हे 40 शब्द आहेत. अराउंड 39-40 हे शब्द आहेत. एवढं तुम्हाला करायचे आहेत. जर जे विद्यार्थी 40 शब्द करू शकत नाही, काय ते 40 लेक्चर करून रिझल्ट आणू शकतात, नाही आणू शकत. मी सांगतो मग एक्झामात जे रिझल्टचं स्वप्न आहे सोडून द्यायचं आपल्याला. आपल्या जीवनात जर 40 शब्द पाठांतर होत नाही, काय आपण एक्झाम क्रॅक करणार, हे गॅरंटी तुम्हाला घ्यावं लागेल की सर आज तुम्ही 40 शब्द शिकवा. मी डिटेलमध्ये शिकवतो आज तुम्हाला, पण गॅरंटी तुम्ही घ्या की तुम्हाला हे शब्द शेवटपर्यंत आठवले पाहिजे. शेवटपर्यंत इन द सेन्स की जोपर्यंत तुम्ही एक्झाम देणार आहात तोपर्यंत आठवले पाहिजे. 40 शब्द आहेत फक्त, जास्त नाही आहेत. जे विद्यार्थी नाही ठेवू शकत लक्षात, मला नाही वाटत की ते रिझल्ट घेण्याच्या लायकीचे आहेत. ओके, सुरुवात करायची. 40 शब्द म्हणजे एखाद्या 2री, 3री, 4थ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला जरी सांगितलं तो सुद्धा हे शब्द लक्षात ठेवू शकतो. चला मग सुरुवात करू. हे कसं याचा यूज करतो आपण, याच्याशिवाय इंग्लिश ग्रामरची सुरुवात होणार नाही. मी अगदी सिंपल भाषेमध्ये शिकवणार आहे, 0 भाषेमध्ये शिकवणार आहे, बिकॉज मी तुमची कंडिशन समजू शकतो. चला, सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय असतो, सब्जेक्टचं काम काय असते, सब्जेक्ट येतो कुठे. सब्जेक्ट कधीही वाक्यामध्ये वर्बच्या अगोदर येत असतो. जोही वाक्यातला वर्ब आहे त्याच्या अगोदरच जो भाग येतो त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो. सब्जेक्ट म्हणजे कोण बरं, वर्बच्या अगोदर येणारा. आता विद्यार्थी म्हणतो सर मला तर वर्बच माहित नाही आणि तुम्ही म्हणता वर्बच्या अगोदर येणारा. स्टेप बाय स्टेप शिकूया ना आपण. ऑलमोस्ट जो सुरुवातीला येतो, नेहमीने सुरुवातीला प्रश्नामध्ये तो सुरुवातीला येणारच नाही, बट ऑलमोस्ट जो सुरुवातीला येतो, मी 0 पासून सांगणार आहे तुम्हाला. ओके, वर्बच्या अगोदर येणारा आपला सब्जेक्ट असतो. ओके, याचं काम काय, काम समजून घ्या. याचं काम असते वाक्यातली ऍक्शन करणे. वाक्यात जे पण ऍक्शन होतात ना, हे करणारा कोण असतो, हा सब्जेक्ट असतो. याला मराठीत करता म्हणजे सब्जेक्ट असं लक्षात ठेवू नका. वाक्यात ज्या काही ऍक्शन होतात सब्जेक्ट करतात. किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलतो, ज्याच्याबद्दल की राम माझा मित्र आहे, गोपाल माझा मित्र आहे, तो माझा मेवना आहे. आता या वाक्यात जर ऍक्शन झाली नाही, या वाक्यात ऍक्शन झाले नाही तरी सुद्धा ते सब्जेक्ट आहेत. गोपाल, राम, जे काही सांगितले मी तुम्हाला. म्हणजे सब्जेक्टचं काम काय आहे,
एकतर वाक्यात ऍक्शन करणे किंवा कोणाबद्दल तरी बोलणे, म्हणजे त्याविषयी माहिती देणे, याला सब्जेक्ट म्हणतात. आता सब्जेक्ट किती असतात? तसे तर हे असंख्य असतात. हे सब्जेक्ट असंख्य असतात, बट तरी सुद्धा आपण काय म्हणू शकतो, सब्जेक्ट असंख्य असतात बट तुम्हाला फक्त 5 करायचे, ओनली 5. 1 2 3 4 5 हे 5 सब्जेक्ट तुम्हाला समजून घ्यायचे, जेणेकरून काय होणार, तुम्हाला कुठला इश्यू येणार नाही. बघा मला काय म्हणायचं, या साईडला जे मी राईट केलं याला सिंग्युलर म्हणतात. सिंग्युलरचा अर्थ होतो एकवचन. ओके. आणि या साईडला जे मी राईट केलंय याला प्लुरल म्हणतात. प्लुरलचा अर्थ होतो अनेक वचन. ओके. हे तुम्हाला आले पाहिजे. यांचं काम सांगितलं मी, वाक्यामधली जी ऍक्शन करणार असून तो हाच असतो. ओके. आता काय म्हणू शकतो आपण, हीचा वापर. हीचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, हीचा अर्थ तो पण होतो, हीचा अर्थ त्याला पण होतो, हीचा अर्थ रिस्पेक्टफुली त्यांना पण होतो, हीचा अर्थ त्याने पण होतो, हीचा अर्थ त्याच्याकडे पण होतो. भरपूर अर्थ आहेत. मग एवढं लक्षात ठेवायचे का? नाही. यांचं मराठी लक्षात ठेवायचं नाही. कारण का मराठी लक्षात ठेवायचं नाही तर मग नेमकं काय लक्षात ठेवायचं बरं? लक्षात ठेवायचा वापर जो करतो ना आपण, एक मेल कोणासाठी करतो? एक जर काय असेल, मेल असेल तर. एक मेल म्हणजे एक मुलगा असेल, एक पुरुष असेल, त्यासाठी ही वापरतो. पण मला म्हणायचं पुरुष जास्त असते तर तिसरा व्यक्ती. हे सर्व तिसरे व्यक्ती असतात. कसे असतात? तिसरे व्यक्ती. तिसरे व्यक्ती म्हणजे समजते ना तुम्हाला, जे आपल्या जवळ अवेलेबल नाही. बघा, तुम्ही माझ्यासाठी सेकंड आहेत आणि मी माझ्यासाठी फर्स्ट आहे. तुम्ही तुमच्यासाठी फर्स्ट आहात आणि मी तुमच्यासाठी सेकंड आहे. फर्स्ट आणि सेकंड पर्सन समजतो, जे बोलतात एकामेकासोबत. जे एकामेकासोबत बोलतात त्यांना फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन म्हणतात. मग थर्ड पर्सन कोणाला म्हणतात? ज्याच्याबद्दल आपण बोलतो, जे इथं अवेलेबल नाही आहेत. मग हे जे थर्ड पर्सन आहेत हे इथं अवेलेबल नाही आहेत. मग जर ही कोणासाठी वापरतो आपण? तिसरा व्यक्ती. पण तो कसा असायला पाहिजे? एक मेल. मेल समजताना एक पुरुष असायला पाहिजे. जर एक स्त्री असती तर, एक स्त्री असती म्हणजे फिमेल असती तर आपण कशाचा वापर केला असता? आपण शीचा वापर केला असता. पण थर्ड पर्सन जी इथं अवेलेबल नाही आहे ती स्त्री. आता माझ्यासमोर स्त्री आहे आणि मी तिलाच बोलत आहे तर मग शी वापरणार का? मी समजणार का की ती, मी तू म्हणणार, ती नाही म्हणणार. तर समजून काय कॉमन सेन्स आहेत. तर एखादी स्त्री आहे तिच्यासाठी काय वापरतो आपण? शी वापरतो. आणि इट कोणासाठी वापरतो? आता पुस्तकामध्ये इट बद्दल खूपच कन्फ्यूज तुम्हाला केलेलं आहे. मी सांगतो, जिथं पुरुष पण नाही आणि जिथं स्त्री पण नाही त्यांच्यासाठी इट वापरायचा. पुस्तकात दिलेलं असते नॉन लिव्हिंग साठी इट वापरा. नाही, लिव्हिंग साठी सुद्धा इट वापरला जातो. आलं लक्षात? फक्त मेल आणि फिमेल नाही पाहिजे. जिथं मेल आणि फिमेल नाही त्यांच्यासाठी इट वापरतात. मग मी असं म्हणणार की एकच असायला पाहिजे, एक. बट नो फिमेल, नो फिमेल, नो मेल. नो फिमेल, नो मेल म्हणजे ना तो मेल आहे ना फिमेल आहे, पण एक आहे. मेल पण नाही फिमेल पण नाही. तुम्ही सांगा काय? माझा हँड मेल पण नाही फिमेल पण नाही. इट इज माय हँड, इट इज माय पेन, इट इज माय स्क्रीन, इट इज माय AC, इट इज माय अनदर TV, इट इज माय कॅमेरा, इट इज माय रिमोट, इट इज माय मोबाईल. म्हणजे मला एवढं सांगायचं तुम्हाला की इटचा वापर कोणासाठी करतो? एकासाठी. पण एक काय नेमकं? हा, एक काही पण असू द्या, काही पण तो मेल पण नसायला पाहिजे, फिमेल पण नसायला पाहिजे. क्लिअर झालं इथपर्यंत? पुढे चला. मग आता एवढं आम्हाला समजलं की हे सर्व थर्ड पर्सन असतात, हे आपल्यासोबत अवेलेबल नसतात. यांच्याबद्दल बोलतो आपण, यांना नाही बोलत, यांच्याबद्दल बोलतो, म्हणून याला थर्ड पर्सन म्हणतात. यांचं अनेक वचन काय होते? थर्ड पर्सनचं अनेक वचन देस होते. मॅटर नाही करत की पुरुष आहे, मॅटर नाही करत की स्त्री आहे, मॅटर नाही करत की ते वस्तू आहे. ओके. पण अनेक वचन आहे ना, तर मग देस वापरायचा. ओके. म्हणजे तो मेल असू द्या, ती फिमेल असू द्या किंवा ते दोन्ही पण नसू द्या, पण एकच पाहिजे, अनेक. अनेक मेल असतील, अनेक फिमेल असतील किंवा अनेक वस्तू असतील, म्हणजे मेल फिमेल दोन्ही पण नाही, यांच्यासाठी तुम्ही दे वापरू शकता. आता प्रश्न येतो की सर आय हा एक वचन असतो का? मी ग्रीन कलर मध्ये का लिहिला? मी ग्रीन कलर मध्ये लिहिण्याचं रिझन हे होतं की आय हा एक वचन सुद्धा असतो, आय हा अनेक वचन सुद्धा असतो आणि आय हा दोन्ही नसतो, हा दोन्ही नसतो. मग नेमकं तुम्ही सर नेमकं असतो काय तो? आय तुम्हाला लक्षात ठेवायचा. मी लक्षात ठेवून देतो, टेन्शन नका घेऊ, स्टेप बाय स्टेप मी सर्व सांगतो. आयला एक, खूप सारे विद्यार्थी म्हणतात आय मी एकटा आहे, एकटा आहे म्हणजे एक वचन. तसं नाही. आय अपवाद मध्ये जातो, हे डोक्यामध्ये फिट करून घ्या. या आय मुळे मला माहित आहे की एवढे विद्यार्थी चुका करतात. मी परत सांगणार आहे तुमचे, कारण मला माहित आहे की चुकी कुठे होणार आहे. या आयला आपण काय समजतो? एक वचन. या आयला काय समजतो? अनेक वचन सुद्धा. आणि या आयला आणखी काय समजतो? ना एक वचन समजत ना अनेक वचन समजत. चला मी आणखी डिटेलमध्ये थोड्या वेळात सांगतो तुम्हाला की आय नेमका कसा फंक्शन करतो. पुढे झाला. यू फक्त अनेक वचन असतो. काय असतो?
फक्त अनेक वचन, फक्त अनेक वचन असतो, तरी पण मी या साईडला लिहिला हा फक्त. तुम्हाला वाटते की एखादा मुलगा आहे माझ्या समोर, कोणीतरी एखादा मुलगा आहे समोर, मी यू म्हणणार यू, पण माझ्या समोर भरपूर मुले असले तर तरी पण यू म्हणणार. म्हणजे वाक्यामधला जो यू असतो हा फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये ठीक आहे तू तुम्ही, मराठीमध्ये तू म्हणजे एक वचन आणि तुम्ही म्हणजे अनेक वचन, पण इथं तसं नाही आहे. इंग्लिशमध्ये यू फक्त आणि फक्त अनेक वचन असतो. डोक्यामध्ये फिट करा, केल्या झालीत पर्यंत पुढे चला. आय एक वचन आणि आय अनेक वचन आणि आय दोन्ही नसतो. ओके, पण त्याचं प्युअरली अनेक वचन जर बघायचं झालं तर आय म्हणजे मी एकटा, पण माझ्यासोबत आणखी कोणी असलं तर, मी इंग्लिश शिकवतो ठीक आहे, माझ्यासोबत आणखी एक टीचर आहेत, मी त्यांना पण सोबत आणलं तर आता मी आय नाही म्हणणार, मी काय म्हणणार वी. म्हणजे हा वी काय होणार त्यांचा प्युअरली अनेक वचन, आणि यू हे दोन्ही अनेक वचनच असतात. बस एवढं समजून घ्या. बाकी तुम्हाला सब्जेक्टमध्ये काही डोकं टाकण्याची गरज नाही, काही डिटेल जाण्याची गरज नाही, ते तर ऍडव्हान्समध्ये तुम्ही शिकणार आहात. हे तर बेसिक लेक्चर आहेत ना, बेसिक लेक्चरमध्ये मी बेसिक सारखं शिकवणार, पण तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे मी तुम्हाला ऍडव्हान्स पर्यंत. ज्या विद्यार्थ्याला बेसिकच समजलं नाही त्यांचा ऍडव्हान्स डोक्याच्या वरून जाणार, पण मी सांगतो, प्रॉमिस देऊन सांगतो, हे खूप सोपं आहे, कोणी करू शकते. कारण ऑलरेडी आपल्याकडे झिरोवाले विद्यार्थी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 पोस्टवर बसलेले आहेत. तेवढं मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो तुम्हाला. म्हणून फीस रिटर्न का बोलतो मला माहित आहे, तुम्ही फॉलो करा. झिरोवाला करू शकतो, तुम्ही का नाही करू शकत? 100% करू शकता. ओके, पुढे जाऊया, आपण समजून घेऊ. आता सर आम्हाला सब्जेक्ट समजले, आता मी काय करू, 5 सब्जेक्ट कसं लक्षात ठेवू? 5 सब्जेक्ट असे लक्षात ठेवा. हे 2 तर एक्सेप्शन वाले आहेत, ह्या 2 केसेस एक्सेप्शन वाले आहेत, ह्या माहित असल्यावर गरजेचे आहे तुम्हाला की आय अपवाद बाजूला फेका, यू फक्त अनेक वचनच असतो. हे सिंग्युलर, हे प्लुरल, हे 5 सब्जेक्ट लक्षात ठेवा जसे मी सांगितले. हे विसरू नका. विसरण्याचा याची पीडीएफ नोट तुम्हाला डायरेक्टली ऍप्लिकेशनला अवेलेबल आहे, म्हणून इश्यू येणार नाही. ही पीडीएफ डायरेक्ट लेक्चर सोबतच तुम्हाला देत आहे मी. पुढे चला. आता तुम्ही म्हणा सर सब्जेक्ट 5 आमच्या डोक्यामध्ये फिट झाले, पुढे चला. स्वतःला सांगा की एक वचन, अनेक वचन, अपवाद माहित झाला आम्हाला. पुढे सेकंड टॉपिक काय? पहिला टॉपिक आमचा क्लिअर. सेकंड टॉपिक काय? सेकंड टॉपिक आहे हेल्पिंग वर्ब. जसं मी सांगितलं की सब्जेक्टचं काम असते ऍक्शन करणारा किंवा बद्दल माहिती देणे, तो सुद्धा सब्जेक्ट असतो. ज्याच्याबद्दल आपण बोलतो ना तो सुद्धा सब्जेक्ट असतो. ज्याच्याबद्दल बोलल्या जाते तो सुद्धा सब्जेक्ट असतो, आणि जो ऍक्शन करतो तो सुद्धा सब्जेक्ट असतो. पण हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? आता हेल्पिंग वर्बला थोडं समजून घेऊ. हेल्पिंग वर्ब म्हणजे त्याचं नावातच आहे, हेल्प करणे. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचा टाइम असतो. तुमच्या जीवनामध्ये बघा, माझ्या जीवनामध्ये खूप सारा टाइम निघून गेला, मी त्याला पास्ट टेन्स म्हणतो की माझा पास्ट चांगला पण होता, वाईट पण होता. ओके, माझा प्रेझेंट बेस्ट आहे, माझा फ्युचर सुद्धा बेस्ट असेल. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 टाइम असतात, एक तर होऊन गेलेला, एक तर सुरू आहे, एक तर होणार आहे. मग या हेल्पिंग वर्बचं काम असते हेल्प करणे. कशामध्ये हेल्प करणे? की तुम्ही कुठल्या टायमामध्ये बोलत आहात, की तुम्ही पास्ट मध्ये तर बोलत नाही ना, तुमच्या तुम्ही आता प्रेझेंट मध्ये तर बोलत नाही आहे ना, तुम्ही फ्युचर मध्ये तर बोलत नाही आहे ना. म्हणजे हे सांगण्याचं काम या हेल्पिंग वर्बचं असते. म्हणजे हेल्पिंग वर्बचं काम असते त्या वाक्यामधला जो टाइम आहे, हा टाइम कुठला आहे, हा पास्ट टेन्स मधला आहे, प्रेझेंट टेन्स मधला आहे, फ्युचर टेन्स मधला आहे, बस एवढी हेल्प करणे. म्हणून यांना हेल्पिंग वर्ब म्हटलं जाते. ते पुस्तकाची भाषा यूज करू नका. पुस्तक घेतले असतील बाजूला ठेवून द्या, त्याची थेरी वाचू नका, प्रश्न सॉल्व्ह करा. पुस्तक वाया जाणार नाही, पुस्तकामधले प्रश्न सॉल्व्ह करा, थेरी त्यांची वाचू नका. मला माहित आहे पुस्तकामुळे मी 4 वर्ष माझ्या लाईफ मधले फक्त चुकीचं शिकायचो आहे ना. पुस्तक चुकीचे नसतात, पण आजकाल पुस्तकातून काही येत नाही, कॉम्पिटिशन त्या लेवलची आहे. ओके, चला ठीक आहे, एवढं समजलं आम्हाला सर की यांचं काम काय, पण हे असतात का एक्झॅक्ट ते पण सांगा एकदा आम्हाला. आता बघा, आपल्या समोर जे हेल्पिंग वर्ब आहेत हे टोटल किती असतात? हे टोटल असतात 17 + 10. 17 + 10 म्हणजे 27 असतात. आता अगोदर आपण हे 17 अगोदर समजून घेऊ. हे जे 17 असतात यांचं काम असते तुमच्या जीवनामधली एक प्रकारे वेळ दाखवणे. आता ही वेळ कशी दिसते बघा आपल्याला. आपण असं म्हणू शकतो की आपल्या जीवनामधला जो टाइम सुरू आहे, आता सुरू प्रेझेंट म्हणता तुम्ही, प्रेझेंट की आता माझा प्रेझेंट जो आहे, जो सुरूवाला भाग आहे की प्रेझेंट मध्ये तुम्ही माझे लेक्चरला जॉईन केलेले आहेत, माझे लेक्चर बघत आहात तुम्ही, हा तुमचा प्रेझेंट आहे. मग प्रेझेंट कसा ओळखायचा बरं? जर सेंटेन्स मध्ये डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज 1 2 3 4 5 6 7 या 7 वर्ड पैकी कुठलाही वर्ड आला, डोळे बंद करून म्हणायचं की हा प्रेझेंट टेन्स आहे. मला सांगा याच्यात काही कठीण वाटतंय तुम्हाला? किती सिंपल आहे. बस हे 7 शब्द जर आले, हे 7 शब्द जर आले तर प्रेझेंट आहे. इट्स सो इझी.
मी एकच सांगणार आहे तुम्हाला की वाक्य कितीही कठीण येऊ द्या, जगामधलं कुठले वाक्य घ्या, त्याच्यामध्ये वर्ब येतो म्हणजे येतो, आणि मी तुम्हाला वर्ब मध्ये मास्टर बनवून टाकणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणणार सर या वाक्याचा, या शब्दाचा अर्थ मला समजत नव्हता, तरी मी हे हेल्पिंग वर्ब आणि ते मेन वर्ब बघून वाक्य सोडू शकलो, हे तुम्ही बोलणार मला. कारण इंग्लिशमध्ये काय असते माहिती आहे का, इंग्लिशमध्ये खूप सारे नवीन नवीन शब्द येतात की ज्याचा अर्थ तुम्हाला येत नाही, कधी कधी माझ्या डोक्यावरून जातो, तो शब्द लाईफमध्ये कधी ऐकलेला नाही आहे. मग का आपला प्रश्नाचा मार्क जाऊ द्यायचा का, जात नसतो. रिझन आहे की आपल्याला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब ज्या वाक्यात येत नाही असं जगातलं कुठलं वाक्य नसते. याच्यावर डिपेंड राहून तुम्हाला त्याचा अर्थ काढायचा असतो आणि तो कसा काढायचा असतो हे सर्व मी तुम्हाला हेल्प करणार आहे. चला ठीक आहे, बघा आता प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचं, या 7 पैकी कुठलाही हेल्पिंग वर्ब येऊ द्या म्हणजे तो प्रेझेंट टेन्स आहे. ओके, यांचे मराठी अर्थ लिहून दिले आहेत मी, जसं की आहे म्हणतो ना प्रेझेंट मध्ये की आता मी मी टीचर आहे, आता मी एक बिझनेसमॅन आहे, मी एक सोशलिस्ट आहे, मी एक इन्फ्लुएन्सर आहे, म्हणजे आपण जे म्हणतो स्वतःला, म्हणजे काहीतरी आहे प्रेझेंट मध्ये, याला म्हणतो प्रेझेंट. पास्ट होता, मी एक विद्यार्थी होतो. ओके, नाव पण विद्यार्थी आहे, बट एक बोलायचं मला, मी एक विद्यार्थी होतो असं मला बोलायचं आहे. मग होता होते होतेच बोलतो ना आपण, तो आपला पास्ट होता. ओळखायचा कसा, जर सेंटेन्स मध्ये वॉज येत असेल, जर सेंटेन्स मध्ये वर येत असेल, जर सेंटेन्स मध्ये हॅड येत असेल, आणि जर सेंटेन्स मध्ये डीड येत असेल. किती शब्द आहेत बरे, 1 2 3 4, हे 4 वर्ड पैकी कुठलाही वर्ड येऊ द्या, तुम्ही डोळे बंद करून सांगू शकता की आपण हे जे वाक्य बघत आहे हे पास्ट टेन्स मध्ये आहे. ओके, पुढे चला. जर सेंटेन्स मध्ये शाल किंवा विल, शाल बी किंवा विल बी, शाल हॅव किंवा विल हॅव, मीन्स 1 2 3 4 5 6 या 6 शब्दापैकी कुठलाही शब्द जर आपल्या वाक्यामध्ये दिसत असेल तर डोळे बंद करून एकच म्हणायचं की हा फ्युचर टेन्स आहे, संपलं. मला सांगा की तुम्ही आता तुमचा प्रेझेंट ओळखू शकता, तुम्ही तुमचा पास्ट ओळखू शकता, तुम्ही तुमचा फ्युचर ओळखू शकता, म्हणजे ऍटलीस्ट आपण 0 पासून थेंब थेंब तडसाचे म्हणतो ना आपण, ते आपण करत आहोत. थोडं नॉलेज घेऊन आपण आपले जे नॉलेजचं भंडार आहे वाढवणार आहे. पण आपला उद्देश फक्त नॉलेज वाढवणे नाही, मी वारंवार सांगतो, नॉलेज वाढवणं म्हणजे रिझल्ट घेणे नसते. ओके, कारण खूप सारे नॉलेज घेणारे मी बघितले 5-5 वर्ष अभ्यास करता रिझल्ट येत नाही. म्हणून नॉलेजचं भंडार वाढवणार आहे आपण, बरोबर आहे, पण रिझल्ट ओरिएंटेड फक्त. ओके, चला ठीक आहे. आय लक्षात आलं असेल तुमच्या की फ्युचर कसा ओळखू शकता, जर यापैकी काय आलं ज्याचा अर्थ होते असू, असणार, असेल, यस असेल, आपण पण भविष्यात सोबत असू, कुठेतरी आपण भेटू फ्युचर मध्ये, म्हणजे फ्युचर आहे आपला. आय होप मला समजलं सर की हे जे हेल्पिंग वर्ब 17 असतात, 17 हे समजले मला. या 17 हेल्पिंग वर्बचं काम आहे आपल्या जीवनामधल्या वेळ दाखवणे. ओके, आणखी 10 पण असतात, त्यांना मॉडेल म्हणतो, ते मॉडेलिंगचं काम करतात. त्यांचं काही एवढं इथं गरज नाही तुम्हाला, त्यांचं काम असेल मॉडेलिंग, एवढं काही गरज नाही, त्यांचं काम मॉडेलिंग आहे फक्त. मॉडेलिंग मीन्स इन द सेन्स आपण आपली ताकद दाखवणे, आपण आपला सल्ला बोलणे, आपण एखादी गोष्ट फिक्स आहे ते दाखवणे, एखाद्या गोष्टीवर बंधनं दाखवणे, एखादी गोष्टी गरज दाखवणे, एखादी गोष्टी जरूर केलीच पाहिजे आपण दाखवणे, एखादी गोष्ट एक शक्यता दाखवणे, म्हणजे मॉडेलिंगचा भाग आहे. हे सुद्धा काय असतात, हेल्पिंग वर्ब असतात, आणि टोटल किती असतात, 10 असतात. यांच्यामध्ये डिटेलमध्ये जाणं तुम्हाला गरजेचं नाही. फक्त डिटेलमध्ये मी शिकवणार आहे ना तुम्हाला, इथं फक्त बेसिक चालू आहे. बेसिक मध्ये माझं काम आहे ना, लक्षात ठेवा फक्त की हे सुद्धा हेल्पिंग वर्ब असतात. बिना पाहून सांगता आलं पाहिजे, बिना पाहून कसं सांगता आलं पाहिजे. प्रेझेंट मध्ये सांगा बरं मला, प्रेझेंट मधले डू डज एम आर हॅव हॅज प्रेझेंट, डीड वॉज वर हॅड पास्ट, शाल बी विल बी, शाल हॅव विल हॅव फ्युचर. त्याच्यानंतर हे मॉडेल पण सांगता आले पाहिजे, कॅन, कुड, मे, माइट, शुड, ऑट टू, त्याच्यानंतर मस्ट, नीड नॉट, आणि नंतर घेणार आपण यूज टू, आणि यूज टूच्या सोबत घेणार वुड. संपलं, हे 10 पण सांगू शकतो आपण. म्हणजे असे 27 हेल्पिंग वर्ब डोळे बंद करून सांगता आले पाहिजे तुम्हाला. म्हणजे म्हणू शकता की सर यस, हे तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की हे 40 शब्द पाठांतर करून द्या, हे प्रॉमिस आम्ही फुलफिल करू शकतो. 40 शब्द तुम्हाला बिना पाहून सांगता आले पाहिजे की हेल्पिंग वर्ब आहेत, हे मॉडेल आहेत, हे हे आहेत, ते आहेत, हे सांगता आले पाहिजे. ज्यांना 40 शब्द येत नाही ते काय पुढे सुरुवात करू शकतात. हे इंग्लिश बघा, इंग्लिश विषय कसा असतो सांगतो एकदा तुम्हाला. इंग्लिश विषय कसा असतो, इंग्लिश विषय सुरुवातीला खूप कठीण वाटतो. सुरुवातीला काय वाटतो की नाही सर हे डोक्यावरून जाते, नाही सर ते कठीण आहे, नाही सर असं होणार आहे. पण जसं जसं तुम्ही पुढे जाणार आहे ना, तुम्ही म्हणा सर समजत आहे, आता सर समजत आहे, सर आणखी समजत आहे, रिझल्ट येणार आहे. आणि हा विषय लिमिटेड, एक काहीतरी 25 चॅप्टर आहेत, लिमिटेड फक्त. मग जसं तुम्ही पुढे गेला ना, समजलं याचा अंत आहे कुठेतरी इंग्लिशचा. पण बाकीचे विषय तसे नाही आहेत. जेव्हा तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करता, जीके जीएसचा अभ्यास करता, पॉलिटिक्सचा अभ्यास करता, याच्यामध्ये काय सुरुवातीला खूप सोपं वाटते.
सुरुवातीला ते सर ते त्यांनी विचारलं होतं भारताची राजधानी, एवढं सोपं विचारत नाही. राहुलपिंडी एक्सप्रेस कोणाला म्हटलं जायचं? SSC मध्ये भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे. राहुलपिंडी एक्सप्रेस कोणाला म्हटलं जायचं? सर मला तर एका पहिलंच लेक्चर बघितलं आणि मला समजलं, पण यस समजलं, खूप सोपी वाटलं सुरुवातीला. पण जसा तुम्ही त्याचा अभ्यास करायला लागणार मग तुम्ही म्हणा की सर सुरुवातीला समजलं पण नंतर समजलं की हे अनंत आहे, वास्ट आहे, कितीही केलं तरी कमीच आहे. म्हणून म्हणतो की फक्त तुम्ही सुरुवात स्ट्रॉंग ठेवा. इंग्लिशमध्ये तुम्हाला वाटेल की सर हे मला समजत नाहीये, सर हे थोडं कठीण वाटत आहे, वाटू द्या, पण जिद्द सोडू नका. कारण पहिले 2-3 लेक्चर्स तुम्हाला 2-3 लेक्चर जे असतील बस ते एकदा निघून गेले आणि ते एकदा तुम्ही केलं मग समजणार तुम्हाला इंग्लिश विषयापेक्षा दुसरा विषय सोपा नाही आहे. हा सर्वात स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ओके, मी इंग्लिशमध्ये फेल होणारा विद्यार्थी आहे. फक्त माझी चुकी होती, माझी टेंडन्सी होती, थिंकिंग होती की इंग्लिश हा खूप कठीण विषय असतो. सो निगेटिव्ह थिंकिंग काढून टाका, मी तुमची बेस्ट हेल्प करणार आहे. ओके, चला पुढे जाऊया. लक्षात आलं असेल तुमच्या की आपण याच्यामध्ये फक्त शिकण्याचं काम नाही करणार आहोत. कमी कुठे पडतो, मोटिवेशनची कमी तर नाही पडत आपल्याला, आपल्या चुका तर समजत नाही आहेत. मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला 40 तासामध्ये मी तुम्हाला नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहे. चला ठीक आहे, समजलं सर आम्हाला. याचा यूज नाही शिकायचा तुम्हाला इथं, याचा यूज ऍडव्हान्स मध्ये शिकणार आहात तुम्ही. इथं फक्त लक्षात ठेवा की 5 सब्जेक्ट होते, 27 हेल्पिंग वर्ब होते, त्यांचा वापर कसा करायचा एवढं आपण बघितलं, त्यांचं काम काय आहे. आता नंतरचा जो भाग आहे त्याचं नाव आहे मेन वर्ब. मी तुम्हाला 4 टॉपिक सांगणार आहे. हे 4 टॉपिक तुम्हाला जसं मी सांगितलं ना तेवढं सांगता आले पाहिजे, फक्त बाकी काहीच नाही. चला नंतरचा भाग काय आहे बघू आपण आता एकदा. नंतरचा भाग आहे मेन वर्ब. एक सांगू तुम्हाला, मेन वर्ब जसं तुम्हाला सब्जेक्ट समजले, ऍक्शन करणारा किंवा ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणतात. हेल्पिंग वर्ब जे आपल्या जीवनातला टाइम दाखवतात. मी तुमच्या भाषेत शिकवणार आहे तुम्हाला, ते पुस्तकाची भाषा नाही शिकवणार तुम्हाला, तुमच्या भाषेत आणि एक्झाम मध्ये येईल आणि तुम्ही सॉल्व्ह करणार, त्या लेवलला घेऊन जाणार मी तुम्हाला. ओके, सो हेल्पिंग वर्ब समजला आम्हाला. आमच्या जीवनातला वेळ दाखवणे, आपल्या जीवनामधला वेळ दाखवणे की प्रेझेंट मध्ये आहे, पास्ट मध्ये की फ्युचर मध्ये आहे, हेल्पिंग वर्बचं काम आहे. मेन वर्बचं काम काय आहे? मेन वर्बचं काम आहे आपल्या जीवनामधल्या ऍक्शन दाखवणे. आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये आपण काय आहोत, कोण आहोत. बघा आपल्या जीवनामधले आपण काय करतो, मी परत एकदा सांगतो, आपण काय करतो आणि आपण कोण आहोत, काय आहोत, काय किंवा कोण, काय किंवा कोण आहोत हे सांगण्याचं काम कोण करत असते? मेन वर्ब करते. तुम्हाला विश्वास होणार नाही, जगामधलं कुठलंही वाक्य काढा त्याच्यामध्ये मेन वर्ब येतो म्हणजे येतो. किती 99% येतो का? नाही, 100%. जगामधलं कुठलंही वाक्य काढा, मी त्याच्यामध्ये मेन वर्ब दाखवतो. सिंगल वाक्य काढा, कुठलं आहे ना, जर त्याच्यामध्ये मेन वर्ब नसला, तुम्ही जे फीस भरलेली असेल किंवा भरलेली नसेल, जे काही असेल तुम्हाला ते रिटर्न केलं जाईल कोर्स फ्री मध्ये. असं होऊ शकत नाही. म्हणजे वाक्य आपण शिकणार आहे, आपण काय शिकत आहोत? वाक्याचं नॉलेजच नसलं तर एरर कशी माहित पडेल तुम्हाला? तो वाक्याचा पहिला नियम, ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब नाही ते वाक्य नाही, हा पहिला नियम डोक्यामध्ये फिट करा. हा तुम्हाला बघा, ह्या गोष्टी तुम्हाला पुस्तकातून नाही मिळतील, ह्या गोष्टी मिळतील फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स मधून. ह्या गोष्टी मिळतील फक्त आणि फक्त जेव्हा तुम्ही एक्झामचे पेपर सॉल्व्ह करता त्याच्यामुळे. बघा माझा कॉन्फिडन्स इंग्लिशमध्ये, तुम्ही जर मला प्रश्न विचारला की सर एवढं तुमचं कॉन्फिडन्स दिसते आहे हे कशामुळे, मी सांगतो 1984 पासून तर 2024 पर्यंत मी सर्व प्रश्नपत्रिका 5-5, 10-10 वेळा सोडून टाकल्या आणि माझे डेली बाय डेली बॅचेस चालतात. जवळपास 17,000 विद्यार्थी आपल्याकडे आता ऍज ऑफ नाव प्रेझेंट मध्ये आहेत पेड क्लासमध्ये. ओके, 17,000+. तर यांना तेच शिकून माझ्या एक लक्षात आलं, पुस्तकातून प्रश्न नाही आहेत. मग प्रश्न कुठून येतात? हे PYQ पासून मी काय बनवले, शॉर्टकट रूल्स, त्यानुसार रूल आणि त्यानुसार आपल्याला जायचं आहे. म्हणून म्हणतो जेवढ्या लवकर तुम्हाला लेक्चर बघून पोस्ट काढता येईल काढून घ्या. कारण आता आयोग काय करत होता, आतापर्यंत पुस्तकावर नजर ठेवून प्रश्न काढत होता. बाय चान्स इन फ्युचर आपल्या रूल्सवर लक्षात ठेवून प्रश्न निघतील, पण त्याच्या अगोदर पोस्ट काढून घ्यायचे तुम्हाला. हा लक्षात. तुम्हाला एकच सांगायचं आहे की जे प्रश्न निघतात पेपर मधले ते पुस्तकाचे रूल बघून, हा असा रूल आहे का, विद्यार्थ्याला असं माहित आहे का, चला मी असं करतो, लगेच तुम्ही त्यात चुकता. हे असं तुमचं होणार नाही, कारण आपण पुस्तकाचे रूल बघून हा कोर्स नाही बनवला. हा कोर्स बनवला की एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे येतात. म्हणून हे क्वेश्चन मी या बेसवर तुम्हाला सांगू शकतो की एक्झॅक्ट कुठे जास्त क्वेश्चन, कुठे कमी क्वेश्चन, पॅटर्न कसा असू शकतो, कुठे फोकस जास्त करायचा, कुठे फोकस कमी करायचा, हे सर्व हेल्प, हे सर्व गाईड मी तुम्हाला करणार आहे. ओके, सो नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला एकदम कशी करायची आहे तर पॉवरफुल करायची आहे. चला ठीक आहे. सो जगामधलं कुठलंही वाक्य घ्या, मेन वर्ब नाही आहे म्हणजे ते वाक्य नाही आहे. नोट डाऊन करून घेत चला, ज्या गोष्टी मी इम्पॉर्टंट बोलतो खूप मॅटर करतील तुम्हाला फ्युचरमध्ये. चला, काय करतो, कोण करतो, किंवा हे जे काही शब्द असतात हे आपल्याला मेन वर्ब्स दर्शवतात. एक्झाम्पल बघा, मला म्हणायचं आहे मी येतो, जातो, खातो, नातो, उठतो, बसतो, म्हणतो, फेकतो, हे सर्व मेन वर्ब आहेत. मेन वर्ब मीन्स तुम्ही ज्या ऍक्शन्स करता
जसं की येणे, जाणे, खाणे, उठणे, बोलणे, पाहणे, सोडवणे, मारणे, रडणे, हसणे, बसणे, झोपणे, झोपेतून उठणे, ओके, फसवणे, म्हणजे काहीतरी करणे, ह्या आपल्या ऍक्शन्स असतात. आणि कोणीतरी काहीतरी असणे ह्या नॉन ऍक्शन असतात. ऍक्शन नॉन ऍक्शन दोन्ही मेनू बनतात. म्हणजे फक्त ऍक्शन हे मेनू बसतील का? नाही, नॉन ऍक्शन वाल्या सुद्धा मेनू बसतात. एक्झाम्पल माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे कार आहे, ह्या सुद्धा मेनूचं काम करतो. मी एक टीचर आहे, एम सुद्धा एक मेनूचं काम करतो. ओके, ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल, डोंट वरी. फक्त एवढं समजून घ्या की हे जे मेनू असतात याचे टोटल जे फॉर्म असतात, मेन वर्ब फॉर्म्स, हे टोटल 5 फॉर्म असतात. हे 5 फॉर्म तुम्हाला ओळखता आले पाहिजे. हे 5 फॉर्म जर ओळखता आले नाही तर वेळेवर आपला स्कोर जाऊ शकतो, मार्क जाऊ शकतो. बघू कसं समजून घेऊ आता याच्यामध्ये. बघा मला काय म्हणायचं आहे, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. या मेनू मध्ये दोन, बघा 5 तर फॉर्म असतात पण त्याला 2 भागात डिवाइड केलेला आहे. जे रेग्युलर वर्ब आहेत ते 99% आहेत. किती पर्सेंट? 99% आहेत. आणि जे इरेग्युलर वर्ब आहेत ते 1% आहेत फक्त. पण तरी सुद्धा आपल्या चुका कुठे होतात माहिती आहे का? इरेग्युलर वर्ब मध्ये. तुम्ही सर असं का? म्हणजे 99% जे मेन वर्ब आहेत ते 99% आहेत आणि 1% फक्त इरेग्युलर आहेत. तरी सुद्धा चुका कुठे होतात? इथं नाही होत चुका, चुका इथं होतात. इथं कमी क्वेश्चन येतात, इथं जास्त क्वेश्चन येतात. तर आता आपण समजून घेऊया की रेग्युलर इरेग्युलर काय असते. मेन वर्ब समजलं सर आम्हाला. मेन वर्ब म्हणजे आपल्या ऍक्शन आणि आपल्या नॉन ऍक्शन सुद्धा मेन वर्ब असतात. डिटेलमध्ये मी सांगतो थोड्या वेळात नॉन ऍक्शन सुद्धा काय असतात. आता याचे फॉर्म किती असतात? 5 फॉर्म असतात. आता टोटल मेन वर्ब किती असतात? टोटल करोडो अब्जो आहेत. कारण आपल्या ऍक्शन मोजूच शकत नाही ना आपण, लाखो करोड आहेत. आपण आपल्या ऍक्शन मोजूच शकत नाही, एवढ्या ऍक्शन्स आहेत. ओके, म्हणजे ह्या ऍक्शन ज्या आहेत ह्या लाखो आहेत. मग तुम्ही म्हणा सर लाखो ऍक्शन्स आहेत ते एवढं लक्षात ठेवणं पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल, मलाही माहित आहे. माझे पूर्ण ऍक्शन माहित नाही आहेत. मग का मी इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर घेऊ शकत नाही? ऑब्व्हियसली घेऊ शकतो, तुम्ही घेऊ शकता. आणि आजकाल तुम्ही बघता की खूप सारे विद्यार्थी 50 पैकी 50, ओके, किंवा 25 पैकी 25 त्यांनी सॉल्व्ह केले, अटेम्प्ट केले, आणि पैकीच्या पैकी स्कोर आहे. मग काय लॉजिक याच्या मागचं? नॉलेजच्या मागे नका पडू. स्मार्टनेस, काय करायचं काय नाही करायचं हे बघावं लागेल. बिकॉज यू आर इन 2025, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला बघा आता मला म्हणायचं याच्यामध्ये की 99% जे वर्ब आहेत असू द्या लाखो, पण ते तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. त्याचं लॉजिक आहे. जसं 1, 2, 3, 4, 1, 2, 3 तुम्ही करोड अब्जो नाही लक्षात ठेवलं, पण जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला की मला 3555 लिहून दाखवा, तुम्ही असं लिहून दाखवू शकतो. पण कधी तुम्ही लाईफमध्ये हा नंबर शिकले नाही, पण तरी तुम्हाला बनवताय. तो लॉजिक आहे मागचं. हे लॉजिक समजून घ्या. त्यानुसार जे लाखो करोडो शब्द बघून स्वतःला निगेटिव्ह करू नका. काय असते माहिती आहे का? स्वतःला निगेटिव्ह करून जे येत असते ना ते पण आपल्याला येत नाही. कधी कधी असं होतं आपल्यासोबत. बघू आपण आता रेग्युलर आणि इरेग्युलर मध्ये फरक काय, मी अगदी सोप्या भाषेत सांगतो. रेग्युलर म्हणजे ज्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये ईडी लागतो म्हणून त्यांना रेग्युलर म्हणतात. इरेग्युलर म्हणजे ज्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये ईडी लागत नाही म्हणून त्यांना इरेग्युलर म्हणतात. बस एवढाच फरक आहे, बाकी याच्यात काही नाही आहे. पुढे चला. आता पहिला फॉर्म म्हणजेच काय? ज्याच्यामध्ये काही लागत नाही. ज्याच्यामध्ये काही लागत नाही म्हणजे पहिला फॉर्म प्रत्येक विद्यार्थी 100% ओळखू शकतो. प्रत्येक विद्यार्थी ओळखू शकतो की सर पहिला फॉर्म कसा असतो, ज्याच्यामध्ये काही लागत नाही. काही लागत नाही म्हणजे काय बरं? एखादी ऍक्शन घेतली मी, सपोज इथं एखादी ऍक्शन घेऊया आपण. एक्झाम्पल, आपली ऍक्शन आहे, मी कुठे लिहू शकतो? जागा बघूया. इथं जागा घेऊया. जर मी प्ले लिहिला, प्ले, तर हा प्ले आपला पहिला फॉर्म आहे. इथं काहीच लागलं नाही म्हणजे आपली ऍक्शन आहे ना खेळणे, प्ले, खेळणे आपली ऍक्शन आहे, पहिला फॉर्म आहे. पण जर दुसरा फॉर्म घेतला तर दुसऱ्या फॉर्म मध्ये काय लागेल? ईडी लागेल. म्हणजे आपण इथं काय लिहिणार मग? PLAY आणि इथं ईडी. ईडी लागला म्हणजे तो झाला दुसरा फॉर्म. तिसरा फॉर्म सुद्धा सेम. तिसरा फॉर्म सुद्धा काय होणार? सेम होणार. PLAY इथं ईडी. तिसरा फॉर्म पण होणार आपला PLAY ईडी. म्हणजे आम्हाला समजलं पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म. चौथा फॉर्म कसा होणार? चौथा फॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये काय लागतो? ING लागतो. बघा कसं, तर मी काय लिहिणार इथं? फक्त PLAY ING झाला चौथा फॉर्म. पाचवा फॉर्म कसा ओळखायचा? पाचवा फॉर्म ओळखू शकतो PLAY, फक्त काय लावायचा? S लावायचा. म्हणजे सर आता मला समजलं की आम्ही 100% पाचवा फॉर्म, आम्ही 100% चौथा फॉर्म, आम्ही 100% पहिला फॉर्म ओळखू शकतो. पण प्रॉब्लेम कुठे येणार? दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये. तो पण केव्हा येणार? जर इरेग्युलर असले तर. बघा, रेग्युलर असू द्या, इरेग्युलर असू द्या, दोघांचा सेम रूल आहे. रेग्युलर असू द्या, इरेग्युलर असू द्या, चौथ्याचा पण सेम रूल आहे. रेग्युलर असू द्या, इरेग्युलर असू द्या, पाचव्याचा पण सेम रूल आहे की S लागतो, ING लागतो आणि इथं काही लागत नाही. इश्यू येतात फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये. आणि त्या इश्यूचं सोल्युशन माझं काम काय? जी गोष्ट तुम्हाला कठीण वाटते ना ते खूप सोपी करून देणे. म्हणजे मी त्याचा अभ्यास करतो अगोदर,
मी अभ्यास यासाठी करतो, मला ते ऑलरेडी येते, पण माझा अभ्यास कासाठी असतो ते आणखी सोपं कसं होणार. मी डेली बाय डेली इंग्लिश एवढी इझी करत आहे. तुम्ही म्हणा सर कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असेल कठीण, तो माझ्यापर्यंत मांडा, कारण माझ्याकडे स्किल आहे की जे तुम्हाला कठीण वाटते त्याला अगदी सिंपल वेनी तुम्हाला समजून सांगणे, आणि तुम्हाला 100% येईल सुद्धा. चालेल सर, आम्हाला समजलं आता की पहिला फॉर्म म्हणजे काही लागणार नाही, दुसरा फॉर्म ईडी, तिसरा फॉर्म ईडी, चौथा फॉर्म आयएनजी, पाचवा फॉर्म एस IES. आणि मराठी बघून घ्या, तो येतात पहिला फॉर्म, ल आला सिंगल तर दुसरा फॉर्म, लेला लेली आला डबल ल आला तिसरा फॉर्म, तो आला शेवटी चौथा फॉर्म, तो येतात आला परत पाचवा फॉर्म. मराठी काही एवढं लक्षात ठेवण्याची सारखी गरज नाही, पण तुम्हाला वाटतं की सर मला टॉकिंग पण इम्प्रूव्ह करायची आहे, देन यू कॅन लर्न इंग्लिश ॲज वेल, सॉरी मराठी ॲज वेल. इंग्लिश ऑलरेडी करणार तुम्ही, क्लिअर. फक्त दुसऱ्या फॉर्म मध्ये काय लागणार, टी लागणार, कधी कधी काय लागणार सांगू शकत नाही, टी लागणार, EN लागणार, कधी कधी काय लागणार सांगू शकत नाही. बस दुसरा तिसऱ्या फॉर्म मध्ये इश्यू आहे, आणि त्या इश्यूचं सोल्युशन म्हणजे मी तुम्हाला याची पूर्ण PDF नोट अवेलेबल करून देतो, जेणेकरून तुम्हाला इश्यू येणार नाही. तुम्ही म्हणता सर 1% वाली नोट अवेलेबल करून द्या, बस एकदा वाचून घ्यायचं फक्त, आपल्याला झालं संपलं, हे त्याचं सोल्युशन आहे. बाकी याच्यामध्ये ED दुसरा तिसरा फॉर्म इझिली ओळखू शकता तुम्ही. चला, आता आपल्याला समजलं, खूप सारे रेग्युलर वर्ब तुमच्या समोर आहेत बघा. पहिल्या फॉर्म मध्ये काही लागलेलं दिसणार नाही, दुसऱ्या फॉर्म मध्ये ED लागलेला दिसेल, तिसऱ्या फॉर्म मध्ये ED लागलेला दिसेल, चौथ्या फॉर्म मध्ये ING लागलेला दिसेल, आणि पाचव्या फॉर्म मध्ये S लागलेला दिसेल. काही विद्यार्थी म्हणतील हे दोन्ही फॉर्म सारखे असतात, मग आम्ही कसं ओळखू की तो दुसरा फॉर्म आहे की तिसरा फॉर्म आहे. हे सर्व होणार नाही स्टेप बाय स्टेप. मी काय म्हणतो तुम्हाला, जे तुम्ही बोलणार तोंडातून काढणार की सर याचं सोल्युशन सांगा, आता ते प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपल्याकडे आहे, पण स्टेप बाय स्टेप घेणार आपण, फक्त मधात नाही. सो हे सोल्युशन सुद्धा मी इझिली क्लिअर करून देतो तुम्हाला थोड्या वेळात. समजलं पण सर्वांना. पहिला फॉर्म काहीच नाही, इथं काही लावायचं नाही, दुसरा फॉर्म ED, तिसरा फॉर्म ED, चौथा फॉर्म ING, पाचवा फॉर्म S. जर तुम्हाला मेन वर्बचे फॉर्म ओळखता आले नाही तर तुम्ही इंग्लिश ग्रामरमध्ये मास्टर बनणार नाही. हे त्रिकालवादी सत्य आहे, हे तुम्ही पाठांतर करून घ्या. पाठांतर म्हटल्यापेक्षा समजून घ्या की कसं आयडेंटिफाय करायचं. याची नोट्स पण देतो मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. पण हे जे 40 शब्द आहेत, यात जर कुठे इश्यू आला मग प्रॉब्लेम आहे पुढे. मग किती टक्के प्रॉब्लेम आहे, मग पैकीच्या पैकी नाही घेत आहेत, मग 60%, 70%, 80, 90, मग डिपेंड करते किती तुम्ही ते 40 शब्द केले किंवा किती प्रकारे समजून घेतलं बेसिक. चला, आता आम्हाला समजलं रेग्युलर, आणि थोडं इरेग्युलर समजून घेऊ. इरेग्युलर मध्ये इश्यू कुठे येतो माहिती आहे का, या दोन फॉर्म मध्ये तुम्हाला कुठेही ED लागला दिसणार नाही. बघा, इथं काही लागत नाही, पण इथं काय लागतो सांगू शकत नाही, इथं काय लागतो सांगू शकत नाही, इथं तर ING लागणार आणि इथं तर Sच लागणार. म्हणजे सर आता आम्हाला 100% पाचवा फॉर्म ओळखता येणार, मग तो रेग्युलर असू द्या इरेग्युलर असू द्या. सर 100% आम्हाला चौथा फॉर्म ओळखता येणार, मग तो रेग्युलर असू द्या इरेग्युलर असू द्या, कारण याच्यामध्ये Sच लागतो, याच्यामध्ये INGच लागतो. हा, दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये ED लागतो जर रेग्युलर असेल तर, आणि इरेग्युलर असेल तर काय लागणार सांगू शकत नाही आपण. मग सांगू शकत नाही तर करायचं कुठून, याच्या PDF नोट्स मध्ये मी सर्व जे 1% आहेत ते सर्व मी इन्क्लूड करून देतो तुम्हाला पहिल्या फॉर्म मध्ये, काहीच लावायचं नाही. चला, समजलं सर आम्हाला. आता पहिल्यांदा शिकलो आपण सब्जेक्ट 5, नंतर शिकलो आपण हेल्पिंग वर्ब 27, नंतर बघितलं आपण मेन वर्बचे 5 फॉर्म. आता शेवटचा आहे ऑब्जेक्ट. हे 40 शब्दाचं फक्त एक इंट्रोड्यूस करून देत आहे मी तुम्हाला. एकदा का 40 शब्द आपण केले म्हणजे उद्यापासून आपण टीचिंगला सुरुवात करणार आहोत. ओके, पहिले हे जे लेक्चर आहे तुमचे 10, हे एवढे पॉवरफुल आहे की तुम्ही म्हणा सर ना आम्हाला कुठला बेसिक करण्याची गरज, ना कुठला ऍडव्हान्स कन्सेप्ट करण्याची गरज, ना काही करण्याची गरज. म्हणजे तुम्हाला वाक्य म्हणजे काय हे डिटेल वाक्यामध्ये मास्टर बनणार तुम्ही 10 लेक्चरमध्ये. आणि जो व्यक्ती वाक्यामध्ये मास्टर बनला तो व्यक्ती ग्रामरमध्ये मास्टर बनला, कारण वाक्य म्हणजे ग्रामर, हे समजून घ्या तुम्ही. चला, ऑब्जेक्ट म्हणजे काय बरं, ज्याच्यावर ऍक्शन होते, ज्याच्यावर ऍक्शन होते की ज्याच्याबद्दल बोलल्या जाते. परत एकदा सांगतो, ज्याच्यावर ऍक्शन होते किंवा ज्याच्याबद्दल बोलल्या जाते. आता तुम्ही ना सब्जेक्ट पण तोच असतो, यस, सब्जेक्ट बद्दलही बोलल्या जाते पण तो सुरुवातीला येणे, ऑब्जेक्ट बद्दलही बोलल्या जाते पण शेवटी येणे, हा फरक आहे फक्त त्यांच्यामध्ये. सो ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर ऍक्शन झाली किंवा ज्याच्याबद्दल तुम्ही बोलले त्याला ऑब्जेक्ट म्हणायचं. ऑब्जेक्टचे 3 प्रकार असतात, तिन्ही प्रकार समजून सांगतो मी तुम्हाला. ऑब्जेक्टचे जे 3 प्रकार आहेत, पहिला प्रकार आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, दुसरा प्रकार आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि तिसरा प्रकार आहे नो ऑब्जेक्ट, की जो ऑब्जेक्टच नसतो, नो ऑब्जेक्ट. आता बघा, ऑब्जेक्ट म्हणजे काय असते तुम्हाला समजलं असेल. जर एखादं वाक्य लिहिलं आपण, आय गो टू स्कूल असं जर एखादं वाक्य लिहिलं, ह्याला वाक्य म्हणतात. वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये क्रियापद येणे त्याला वाक्य म्हणतात. ज्याच्यामध्ये क्रियापद येणे आणि ज्याचा अर्थ पण निघणे याला वाक्य म्हणतात. वाक्याची डेफिनेशन आहे की त्याच्यामध्ये क्रियापद आलं पाहिजे, मेन वर्ब आलं पाहिजे, आणि त्या वाक्याचा अर्थ पण निघला पाहिजे. अर्ध नाही पाहिजे ते वाक्य. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो, पूर्ण वाक्य आहे म्हणजे ते वाक्य आहे. हे वाक्याची डेफिनेशन.
सो आय कोण आहे? वाक्याचा सब्जेक्ट. गो कोण आहे? वाक्याचा वर्ब. मग टू स्कूल कोण आहे? काही विद्यार्थी म्हणतात सर ऑब्जेक्ट. चुकीचे आहात तुम्ही. तुम्ही जर स्कूलला ऑब्जेक्ट म्हणत असले, मला शाळेमध्ये चुकीचं शिकवलं गेलं. मला माहिती तुम्हाला काय शिकवलं गेलं, पण जेव्हा मी स्कूलमध्ये होतो, वेन आय वॉज इन द स्कूल आय वॉज टॉट रॉंग. ओके, मला चुकीचं शिकवलं गेलं. व्हाय? द रिझन इज की तेव्हा एवढं टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हा एवढं अवेअरनेस नव्हता. लगेच ओके असं असेल, हा ऑब्जेक्ट नाही. याला म्हणतात नो ऑब्जेक्ट. आय नो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शॉक बसला असेल, बट इट इज द करेक्ट आन्सर. आणि द रिझन इज की याची डेफिनेशन समजून घ्या, रिझन समजेल तुम्हाला. वर्बच्या नंतर येणारा प्रत्येक शब्द ऑब्जेक्ट नसतो. ऑब्जेक्टचे 3 प्रकार आहेत. एक तर तो डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, एक तर तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, एक तर तो ऑब्जेक्ट नसतो. ह्या 3 गोष्टी समजून घ्या तुम्ही. ह्या जर समजत नसतील तर चेंज द वॉइस येणार नाही तुम्हाला. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या चुकतील. फ्युचरमध्ये ग्रामरमध्ये तुम्ही वीक असाल. माझं काम आहे इथं बेसिक कन्सेप्ट डिटेलमध्ये क्लिअर करून देणे. चला बघा आता याच्यामध्ये काय समजून घ्यायचं आहे की ऑब्जेक्टचे 3 प्रकार असतात. तिन्ही प्रकार आता तुमच्या समोर आहेत, एकदा बघून घ्या. हे तिन्ही प्रकार काय सांगितलं मी की एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो आणि एक नॉन ऑब्जेक्ट किंवा नो ऑब्जेक्ट म्हणतो आपण त्याला, की जो वाक्याचा ऑब्जेक्ट नसतोच ऍक्च्युअल. बघा कसं बरं. मेन वर्बला कायने प्रश्न विचारल्यास आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. तुम्ही मला असं एक्झाम्पल सांगा एकदा. एक्झाम्पल असं आहे की आय, मी इथं लिहितो आय किंवा आय पेक्षा दुसरा कुठलाही घ्या. मी लिहिला शी. काय राईट केला मी इथं? शी राईट्स अ लेटर. मी असं एखादं वाक्य लिहिलं की शी राईट्स अ लेटर. या वाक्यामध्ये समजून घ्या. आम्हाला समजते सर हा जो शी आहे ना, हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. ओके, हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. आता राईट्स कोण आहे? हा राईट्स वाक्याचा मेन वर्ब आहे. काही विद्यार्थ्यांना सर आम्हाला सब्जेक्ट मेन समजत नाही. हे 10 लेक्चर तुम्हीच करा. तुम्ही 10 लेक्चर करा. तुम्ही मास्टर बनणार आहात वाक्यामध्ये. ओके, सो शी म्हणजे एक वाक्याचा सब्जेक्ट होता, तो म्हणजे वाक्याचा वर्ब होता. आता हा ऑब्जेक्ट आहे किंवा नाही आहे घाई करू नका. तुमच्या मेन वर्बला कशाने प्रश्न विचारायचा आहे? कायने. आणि हे जर उत्तर मिळालं, तुम्ही कायने प्रश्न विचारला आणि समोरचं जर उत्तर मिळालं तर त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं. डायरेक्ट तुमचा ऑब्जेक्ट आहे तो. म्हणजे मुख्य ऑब्जेक्ट आहे. मुख्य उप नाही. आपण म्हणतो ना हा मुख्य आहे, हा उप आहे. मुख्य ऑब्जेक्ट आहे तुमचा. मुख्य ऑब्जेक्ट, हा उप ऑब्जेक्ट आणि हा नो ऑब्जेक्ट असं म्हणू शकतो आपण. समजलं सर आम्हाला की ती लिहिते, पण ती काय लिहिते ते तर सांगा. ती काय लिहिते? मग ती पत्र लिहिते. म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट ऍक्शन कशावर झाली? याच्यावर झाली. याला म्हणायचं तुमचा डायरेक्ट ऑब्जेक्ट. इट्स सो इझी. पुढे चला. आता मी वाक्य जर असं लिहिलं शी कॉल्ड. बघा वाक्य काय आहे? शी कॉल्ड. तिने बोलावलं. पण कोणाला बोलवलं? मला. शी कॉल्ड मी. तिने मला बोलवलं. म्हणजे शी कोण होता? वाक्याचा सब्जेक्ट. कॉल कोण होता? वाक्याचा मेन वर्ब म्हणजे वर्ब, सब्जेक्ट प्लस वर्ब. तिने बोलावलं. पण कोणाला बोलवलं? जेव्हा तुम्ही तुमच्या मेन वर्बला कशाने प्रश्न विचारता? कोणाला प्रश्न विचारता. म्हणजे हा तुमचा सब्जेक्ट, हा तुमचा मेन वर्ब. म्हणजे तिने तर बोलावलं, पण कोणाला बोलावलं? मग आन्सर ते मला बोलावलं. हा मी जो आहे ना, हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. आणि याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हा डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. का बरं? बिकॉज आपण प्रश्न कसा विचारला? कोणाला. मी परत एकदा सांगतो, प्रश्न 2च शब्दामुळे विचारले जातात. काय? कोणाला. कोठेने विचारायचा नाही, केव्हाने विचारायचा नाही. खूप सारे WH वर्ड आहेत, त्याने चालणार नाही. जर कायने प्रश्न विचारला, कोणाला प्रश्न विचारला तरच तुम्हाला ऑब्जेक्ट मिळतो. हा, मग तो डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असू शकतो. पण या दोघांनी प्रश्न विचारून उत्तर मिळत नाही तेव्हा तुमचा तो नॉन ऑब्जेक्ट किंवा नो ऑब्जेक्ट असतो. एक्झाम्पल बघा, मी समजून सांगतो कसं. तर सेम वाक्य घ्या तुम्ही आता इथं. शी राईट्स स्लोली. आता मला माहित आहे शी सब्जेक्ट आहे, राईट्स वर्ब आहे ज्याला मेन वर्ब म्हणतो. आता आपण आपल्या मेनूला प्रश्न विचारू. ती लिहिते. ती काय लिहिते? हे उत्तर नाही मिळत. हे उत्तर मिळत नाही. ती लिहिते, पण ती काय लिहिते? नाही मिळालं उत्तर. ती लिहिते, पण ती कोणाला लिहिते? नाही मिळत उत्तर. ना मला कायचं उत्तर मिळालं, ना मला कोणालाच उत्तर मिळालं. मग मला उत्तर कशाचं मिळालं? कशी. ती कशी लिहिते? ती स्लोली लिहिते. ती कशी लिहिते? ती स्लोली लिहिते. उत्तर तर मिळालं, पण काय आणि कोणालाच उत्तर नाही मिळालं. मला कशाचं उत्तर मिळालं? म्हणजे हा वाक्याचा झाला नो ऑब्जेक्ट. झालं क्लिअर? मला वाटते तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. आता तुम्ही तयार आहात. आता तुम्ही रेडी आहात वाक्य शिकायला. बिकॉज वाक्यामध्ये 4 घटक महत्वाचे रोल प्ले करतात. आणि मी तुम्हाला या 40 लेक्चरमध्ये मला असं वाटत आहे की तुमचे जेवढे लवकर पोस्ट घेता ते घेऊन घ्या. कारण कॉम्पिटिशन नंतर वाढणार आहे. कारण इंग्लिश एवढं सोपं करून ठेवणार तुमच्यासाठी मी. तुम्ही म्हणा सर आता मला दुसरं काही करण्याची गरज नाही, हेच तुम्ही बोलणार आहात. चला बघायचे काही एक्झाम्पल घ्या जेणेकरून आणखी क्लिअर होईल. हेच एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल समजून सांगतो. शी इट्स.
ती खाते, पण ती काय खाते? ती आंबा खाते. डायरेक्ट उत्तर मिळालं तुम्हाला, डायरेक्ट ऑब्जेक्ट. शी कॉल, तिने बोलवलं. कोणाला बोलवलं? मला बोलवलं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आय गो टू स्कूल, मी जातो, पण मी काय जातो? मला नाही मिळत उत्तर. मी कोणाला जातो? मला नाही मिळत उत्तर. पण मी कुठे जातो हेच उत्तर मिळते, आणि ते नाही पाहिजे आपल्याला. सो याला म्हणतात नो ऑब्जेक्ट. या वाक्यात ऑब्जेक्ट नाही कुठेही. मग अशा शब्दांना काय म्हणतात? तर अशा शब्दांना कॉम्प्लिमेंटरी म्हणतात. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे अलग, पूरक उरणारे शब्द म्हणतात. ओके. सो आय होप आजचं लेक्चर तुम्हाला नक्कीच बेनिफिशियल ठरलं असेल. हे तुमचं फर्स्ट लेक्चर होतं आणि मी सर्व विद्यार्थ्याला एकच सांगतो, माझा नंबर पर्सनली तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. आणि अजूनपर्यंत तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह नसेल, माझ्या मोबाईलमध्ये मी एकच सांगतो, माझ्या मोबाईलमध्ये मी जवळपास 30,000 प्लस कॉन्टॅक्ट सेव्ह केलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांचे. तुमचा नंबर अजूनपर्यंत माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह नसेल, माझा स्टेटस तुम्हाला दिसत नसेल, नक्कीच हा माझा पर्सनल नंबर आहे, याच्यावर कॉल करू नका. ओके. फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. हा माझा पर्सनल नंबर आहे आणि कुठलाही इंग्लिशमध्ये इश्यू येऊ द्या तुम्हाला, डायरेक्ट मला स्क्रीनशॉट म्हणा किंवा मेसेज टाकत चला, पण गरज आहे तेव्हाच टाका. काय असते, विद्यार्थी भरपूर आहेत, काही नसणे आणि आपण मेसेज टाकायचं, तसं करू नका. तुमचाही प्रॉब्लेम वाढतो, माझाही वाढतो. ओके. सो एक्झॅक्टली वाटतं की मला गरज आहे, कारण मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे की तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके. सो हा माझा पर्सनल नंबर आहे, हा आपला टेलिकॉलिंग नंबर आहे. आणि हे लेक्चर मे बी डेमो असू शकते, पेड असू शकते, आय डोंट नो. हे पहिलं लेक्चर आहे, बट पेड म्हणा फ्री म्हणा मी ओपन ठेवणार, ओपन टू ऑल. मग ओपन टू ऑल ठेवल्यामुळे काही विद्यार्थी असे पण येतील ज्यांनी हा क्लास जॉईन केला नाही, आणि ज्यांना हा क्लास जॉईन करायचा आहे, हा मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. पण कॉलवर जर डिटेल विचारायची असेल, मॅम 7999189909 हा मॅमकडे नंबर असतो. आपले टेलिकॉलर आहेत, टेलिकॉलरला तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता. हे दोन्ही नंबर तुमच्याकडे सेव्ह असू द्या, कारण इंग्लिशमध्ये तुम्ही महाराष्ट्रामधले टॉपर असणार, गायत्री अकॅडमीचे स्टुडंट्स. आणि हा नंबर तुम्ही गणेश सर नावाने सेव्ह करून घ्या. चालेल. सो काही इश्यू असू द्या, तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि या 40 तासामध्ये परत एकदा सांगतो, मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो. जर तुमचा रिझल्ट आला नाही, तुमची भरलेली पूर्ण पैसे रिटर्न करणार आहे. बट परत एकदा सांगतो, लेक्चर कुठेही स्किप करू नका, रेग्युलर बघा. येत असेल तरी बघा, येत नसेल तरी बघा, वारंवार बघा. आणि जिथे इश्यू येतात माझ्यावर शेअर करा. बाकी काही करण्याची गरज नाही. हे सर्व काही मी तुमच्याकडून करून घेणार आहे. तुम्ही बाकीच्या विषयाची तयारी करा, इंग्लिशचं माझ्याकडे सोडून द्या आणि आपले लेक्चर प्रॉपर करा. बाकी काही नाही. चालेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. टेक केअर. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि लवकरच तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर बनणार आहात. थँक्यू सो मच.